नमस्ते. मी रोहन वडके, मुंबई येथे राहणारा. आज माझ्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने, माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने नर्मदा मैयाची परिक्रमा माझ्याकडनं मैयाने करवून घेतली. आज त्याच्या प्रत्यर्थ मी नर्मदा मैयाच्या चरणी आणि या मठाचे वासुदेव आश्रम मठाचे अधिपती विष्णुगिरी महाराज यांच्या चरणी माझी नृत्यसेवा प्रस्तुत करीत आहे. नृत्यसेवा प्रस्तुत करताना आपल्या सर्वांच्या आयुष्यातलं गुरूंचं स्थान हे किती महत्त्वाचं असतं, गुरूंच्या शिवाय आपलं अस्तित्व शून्य आहे हे दर्शवण्यासाठी त्यांची वंदनेने नृत्याची सुरुवात करणार आहे. तदनंतर आयुष्यामध्ये ज्ञानाची अधिपती देवता श्री महासरस्वती यांच्या चरणी स्वतःला वंदन करून माझे दादा गुरु पद्मश्री नटराज गोपीकृष्णजी यांची सरस्वती वंदना प्रस्तुत करणार आहे. तत्पश्चात कथ्थक नृत्यामधलं अतिशय महत्त्वाचं अंग जे आहे पदन्यास, त्याच्यामध्ये काही पाठ, चलन, तोडे, तुकडे करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यानंतर त्यातलंच एक महत्त्वाचं अंग म्हणजे तालपक्ष सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या सर्व सद्गुरूंचं स्मरण करून ज्यांनी आजवर मला ज्ञान दिलं त्या सर्वांचं वंदन करून, सर्वांच्या चरणी स्वतःला वंदन करून, समस्त पंचमहाभूतांच्या चरणी स्वतःला समर्पित करून मी तुमच्या सर्वांसमोर माझी नृत्य प्रस्तुती करीत आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्यावर असू द्यावे अशी मी विनंती करतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नृत्यरचना आमचे दादागुरु पद्मश्री नटराज गोपीकृष्णजी यांची आहे. कथ्थक विश्वातली ही अशी वंदना आहे ज्याच्यामध्ये तोडे आणि तुकडे यांचा समावेश केलेला आहे. नटराज गोपीकृष्णजी यांच्या चरणी स्वतःला समर्पित करून ही वंदना सादर करण्याचा प्रयत्न करतो. नर्मदे हर.
नमस्ते. वंदनेनंतर आपल्या समक्ष प्रस्तुत आहे एक चलन जे तिश्र जातीचं चलन आहे. तिश्र म्हणजे 3, 6, 9, 12 अशा प्रकारे शब्दांची विभागणी केली गेली. जसं काही तकीट 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 रोहन रजनी त्रिपुरा सुंदरी ललिता शंकर वाराही कामेश्वरी असं त्याचं विभाजन केलं जातं. तर सुंदर अशी तिश्र जातीचं चलन जे माझ्या गुरूंकडनं मला प्राप्त झालेलं आहे ते करण्याचा प्रयत्न करतो.
तकिटे तकिटे घेणं. तकिटे तकिटे घेणं या पायाची उत्पत्ती कथकली या नृत्य प्रकारातून झाले, ज्याचं योगदान पंडित बिरजू महाराजांचं आहे. तर प्रयत्न करतो. तकिटे तकिटीला घेऊनच पुढे अजून एक चलन आहे, जे मला माझ्या गुरूंकडून प्राप्त झालेलं आहे, ज्याची रचना रवी मिश्राजी यांची आहे. ते करण्याचा प्रयत्न करतो. त्याचं चाल अशी आहे. टाकीटा टाकीटा घेणं टिकटा टिक टिक टिकटा टिक टिक टाकीटा टाकीटा टा टाकीटा 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 घेणं टिकटा टिक टिक टिकटा टिक टिक टाकीटा टाकीटा टा टाकीटा टाकीटा. मग ह्यालाच डबल केलं जाईल. या नृत्यात जे काही तुम्ही पाहिलं, जे काही चांगलं वाटलं, ते माझ्या सद्गुरूंचे आशीर्वाद आहेत. ती मैयाची कृपा आहे. सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आहेत. माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहेत. सर्व संतांचे आशीर्वाद आहेत. विष्णुगिरी महाराजांचे आशीर्वाद आहेत.
आणि ज्या काही त्रुटी आहेत, ज्या काही चुका आहेत, त्या सगळ्या माझ्या आहेत. त्या मोठ्या मनाने माफ कराव्या अशी तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. गुरुदेव दत्त. नर्मदे हर. ओम शांती शांती शांती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज चैत्र पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमेला नृत्याविष्काराचा संपूर्ण आविष्कार आदरणीय रोहनजींनी दाखवला आहे. त्यांचे दादा गुरु पंडित गोपीकृष्णजी त्यांनी आठवण करून दिली. पंडित गोपीकृष्ण हे भारताला मिळालं एक महान रत्न होतं आणि त्या रत्नातनंच हा निघाला किरण आहे. आणि हा किरण उद्या हाही भारताचा रत्न होईल हा मला विश्वास आहे. स्वामी महाराज आणि नर्मदा विजया त्याला तो आशीर्वाद देवत आणि त्याच्याकडनं अशी इच्छुनती सेवा वारंवार करून देवत असा माझा आशीर्वाद आहे. मी आदरणीय माया त्यांना विनंती करतो की त्यांनी रोहनचा शाल आणि श्रीपासून सत्कार करावा. श्रीमद श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य सच्चिदानंद सद्गुरु श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. नर्मदा माता की जय. नर्मदे हर.